नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण बघणार आहोत 4 टक्स ब्लाऊज 38 छातीचा. तर आपण घेऊयात माप सगळ्यात अगोदर. आता सगळ्यात अगोदर माप घ्यायचे म्हटल्याच्या नंतर ब्लाऊजवरून माप आपण अगोदर सगळे काढून ठेवले. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत उंची. आता कस्टमरला उंचीला ब्लाऊज लागतोय 14 इंच, तर आपण ब्लाऊज उंची घेणार 15 इंच, म्हणजे शिवून ब्लाऊज 1 इंच बरोबर कमी होऊन जातो. तर बघू शकतात 15 इंच आपण उंची घेतली आणि शिवून अर्धा इंच खाली जातं, अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं. मग आपण ह्याला एक लाईन आखून घेऊ. आता गळा जर 8-9चा जर असेल तर तुम्ही 38 छातीला 5.5चा शोल्डर टाका आणि 10-11 जर असेल तर 5.5चा शोल्डर टाका. आता गळा होता याचा 10 इंचाचा, तर मग मी 5.5 इंच शोल्डर टाकलं आणि 5.5 इंच मी मोंड्यासाठी घेतलं. बघू शकतात 5.5 इंचच घेतले. आता 38चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले की आपल्याला चौथा भाग कशा पद्धतीने काढायचा आहे. टेप एकदा मी फोल्ड केला, त्याच्यानंतर परत एकदा मी फोल्ड केला. तर 9.5 इंच हा 38 छातीचा चौथा भाग येतो. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच लूजिंगसाठी मिक्स करायचं आहे. आता बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का काखेमध्ये चून पडते मोंड्यामध्ये, तर मग ती चून न येण्यासाठी आपण अर्धा इंच पाठीमागे यायचं आहे. 1.5 इंच आपण पाठीमागच्या भागासाठी घ्यायचं आहे आणि 1 इंच आपण फ्रंट भागासाठी घ्यायचं आहे. आता आपण हे 5.5 जे माप आले याच्यामध्ये आपण निम्म करायचं आहे. आता जे काही निम्म माप येईल तर आपल्याला गोल राऊंड देताना जे आपला छातीचा हा चौथा भाग इथपर्यंत आला, इथपर्यंत आपल्याला अटॅच करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला आकार देऊन घ्यायचा. आकार देताना थोडंसं व्यवस्थित द्या आणि हा आपला पुढचा पण आकार लगेच झाला. अशा पद्धतीने आपला आकार देऊन झाला. गळा घेतलाय मी 2.25 इंच. आता हे कस्टमरच्या आवडीनुसार 2.5 इंच किंवा 2.25 इंच तुम्ही घेऊ शकता. तर आपण 2.5 इंच घेऊ. जवळजवळ 2.5 इंच गळा घेतल्याच्या नंतर आपण पाठीमागचा गळा टाकणार आहोत 10 इंचावर. वरती 2.5 इंच घेतले तर खाली आपण 3 इंच घेऊयात. आता आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आणि गळ्यासाठी आकार देऊन घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, कंबर किती आहे त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंच मिक्स करायचं आहे. तर कंबर आहे 31 इंच, तर 31 इंच आपण अगोदर 31चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 15.5 आपला दुसरा भाग येतो आणि जवळजवळ 8 इंचाला 1-2 लाईन कमी चौथा भाग येतो. याच्यामध्ये आपण 2.5 इंच मिक्स करू, म्हणजे 1 इंच आपला शिलाई पाठीमागचे टक्स जाणार आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिन राहणार. मग आपल्याला काय करायचं आहे, ही लाईन आपल्याला इथं जॉईन करून घ्यायची आणि ही लाईन आपल्याला ह्या बाजूला जॉईन करून घ्यायची. अशा पद्धतीने हा पाठीचा भाग पूर्ण कंप्लीट झाला आहे. आता कस्टमरला गळा थोडासा वेगळा लागत होता, तर आपल्याला अशा पद्धतीने गळ्याला आपण आकार देऊन घेऊ. असा आपण थोडासा गळा बाहेर काढलाय. आता ज्या वेळेस याची कटिंग होईल त्यावेळेस तुमच्या नक्की लक्षात येईल का तो कशा पद्धतीने आपण गळा टाकलाय. आता आपण याची करणार आहोत कटिंग. पुन्हा एकदा सांगते, 38 साईजचा हा ब्लाऊज आहे. अगोदर आपल्याला पाठीमागचा भाग आपल्याला कंप्लीट व्यवस्थित कट करायचा आहे. आता आपण हा असाच पीस उचलायचा आहे, परत एकदा आपल्याकडे ठेवायचा आहे. आता जसं आहे तसं आपण परत टाकून छापून जरी घेतलं तरी चालते, म्हणजे थोडंसं प्रेस करा, छापल्या जातं आणि त्यानुसार मग आपण तर बघू शकतात बऱ्यापैकी छापल्या गेले. तर परत एकदा आपण काय करूयात, 14 इंच आपण उंची टाकू. आता मला इथे थोडंसं दिसतंय आपण 15 इंचाची उंची घेतली होती.
15 इंचाची उंची घेतली किंवा जसं आहे तसं जरी आपण आखून जरी घेतलं तरी चालते. आता मी हे ठेवून पूर्ण आखूनच घेते, म्हणजे छोटे छोटे माप फुकायला नको. बघू शकतात. आता आपल्याला जेवढं दिसेल तेवढं आपण आखून घेऊया. आता ही झाली उंची. आता आपल्याला 2.5 इंच गळ्यासाठी घ्यायचे. हा झाला 2.5 इंचाचा गळा. फ्रंट गळा आपल्याला 6.5 इंचाचा घ्यायचा आहे. तुम्हाला 6.5 किंवा 7 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकतात. आता वरती आपण 2.5 घेतले तर खाली आपण 3 इंच जरी घेतलं तरी चालतंय. अशा पद्धतीने आपलं गोल आकार दिलाय. आणि हे आपण हे कशामध्ये घ्यायचं नाही, कटिंगमध्ये अजिबात नाही, कारण हा एक्स्ट्रा कपडा आहे. परत एकदा आपण चेक करू. 15 इंच उंची इथं येऊन जाते. थोडं फार जरी कमी जास्त झालं तरी पण ब्लाऊजमध्ये मिस्टेक होऊन जाते, तर नेट लक्षात घेऊन चेक करा. 5.5 इंच हा मोंडा आलेला. इथून परत एकदा आपण अर्धा इंच पाठीमागे यायचे. हा झाला आपला फ्रंट भाग आणि ही झाली आपली शिलाई मार्जिन. आता 1 इंच आपण कशासाठी घेणार आहोत, जे आपण 4 टक्समध्ये क्रॉस पट्टी जोडणार त्याच्यासाठी आपण 1 इंच घ्यायचं आहे जास्त, म्हणजे आपल्याला वेगळी क्रॉस पट्टी काढायची गरज पडणार नाही. आता सगळ्यात अगोदर आपल्याला क्रॉस पट्टीसाठी उंची घ्यायची 12.5 इंच. आता मी शोल्डर पासून धरले, हे माप बघू शकतात, तर इथपर्यंत येते 12.5 इंच. 12.5 इंचावर आपण एक लाईन आखून घ्यायची. ही झाली आपली क्रॉस पट्टी. आता आपण आडवं टक्स किती घ्यायचं आहे, 4.5 इंच टक्स रुंदी घ्यायची. म्हणजे 4.5 घ्या किंवा 4 इंच जरी घेतलं जवळजवळ तरी चालते. 4.5 जास्तच होईल, 4 इंच घ्या. इथपासून मी ह्या लाईनपासून धरले 4 इंच. वरती आपल्याला यायचं आहे 1 इंच. 1 इंचच आपण वरती घेतले आणि वरचा टक्स आपल्याला जवळजवळ 1 इंचाचा घ्यायचा. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण फ्रंट टक्स सगळ्यात महत्त्वाचा असतो आपल्याला फिटिंगसाठी. आता 2.5 इंच आपण इथं घेऊया. 2.5 इंच इथे घेतल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा अर्धा इंच वरती यायचं आहे आणि हे 2.5 इंच जे माप आलं तिथं आपण ह्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे क्रॉस पट्टीला. बघू शकतात, असा आपण आकार दिला आहे. परत एकदा सांगते, ही लाईन आपली कशातच नाही, आपण आकार ह्या लाईनपर्यंत दिला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, समोरचा टक्स आपण किती घेणार, 1.5 इंच. मी याच्या अगोदर पण हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला समजूनच सांगितलं आहे. 1.5 इंच हे 2 टक्स झाले. फ्रंट टक्स आपला 2.5 इंचावर जाणार. जो वरचा आपला टक्स असणार तो 2.5 इंचावर जाणार. आता ह्या पद्धतीने हा टक्स घेतला आपण. हा टक्स थोडासा खाली जाऊ द्यायचा आहे आणि हा टक्स आपल्याला वरती जाऊ द्यायचा आहे. तर पाहू शकतात, कमी वेळामध्ये आपण 4 टक्स ब्लाऊजची कटिंग एकदम सोप्या पद्धतीने करतोय. अशा पद्धतीने जर आपण ब्लाऊज कटिंग केली तर कुठेही चून वगैरे पडणार नाही. मोंड्यामध्ये एकदम परफेक्ट आणि किती कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग झाले तुम्ही पण बघा. समजा आपण जर पेपर कटिंग केली असते तर पेपर कटिंगमध्ये आपल्याला या क्रॉस पट्टी वेगळी काढून 1 इंच वाढवून द्यावं लागली असते, पण आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केली तर आता आपल्याला कुठेही वाढवायचं नाही. आता याच्यासाठी काय करायचं, आपलं पूर्ण हे 38 छातीचं माप आपलं हे पूर्ण काढून झाले. लक्षात ठेवा का आपल्याला 1 इंच हा टक्स आपल्याला ज्यावेळेस आपण शिवतो त्यावेळेस गुंतवायचा आहे. बाकी नॉर्मल पद्धतीने जरी घेतले तरी चालते. दुसरी गोष्ट, आता आपण 1 इंच इथं वाढवलं, आता आपल्याला अर्धा इंच आपल्याला साईडने वाढवायचं आहे. पाहू शकतात, अर्धा इंच आपण वाढवलंय, कमी पडू नये याच्यासाठी. तर सेम पद्धत हर एक ब्लाऊजमध्ये आपल्याला क्रॉस 4 टक्समध्ये ह्या बाजूने एक वाढवायचे अर्धा इंच आणि 1 इंच खालच्या बाजूने. बाकी जर काही डाऊट असेल तर कमेंट करा, तुमच्या कमेंटचं उत्तर नक्कीच देण्यात येईल. आता आपण याची करूयात कटिंग. तर मी तुम्हाला हर वेळेला सांगितलं का मी हर एक काम माझ्या कस्टमरच्या कामावर दाखवते.
कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग खूप सुंदर केली। मी हर एक व्हिडिओ खाली लिंक देते माझ्या दोन्ही चॅनलची, तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। आणि तुमचे काही डाऊट असतील तर ते पण कमेंट करा, कारण आपण ज्या चॅनलवर कमेंट केले त्या चॅनलवर आपण त्यांचे डाऊट क्लिअर करू। पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण 38 साईजची कटिंग केली। आता आपण याची कटिंग करणार, बाहीची कटिंग करणार। तर मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितले की बाही कटिंग करताना आपल्याला माप कोणतं घ्यावं लागतं। तर आपण मोंड्याचं माप घ्यायचं आहे, जवळजवळ 9 इंच बसले, तर 10.5 इंचाची आपल्याला घडी लागते। आपण अगोदर हा जो उरलेला कपडा आहे हा सगळा काढून टाकू। आता हा डबल फोल्डमध्ये कपडा आहे, 10.5ची घडी आहे का नाही आपल्याला चेक करायची। आणि आपल्याला घडी ही पुरणार नाही 4 पदरमध्ये, 4 लेअरमध्ये, तर मग आपण ही डबल घडी झाली आणि याला आपण पॅच लावू। तर 10.5ची घडी जिथं आपल्याला येईल तिथं आपण स्टॉप करू। आपल्याला घडी वाढवून घ्यायची, बघू शकतात 10.5ची घडी आहे। आता आपल्याला अगोदर एकसारखं आखून घ्यायचं आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला बाही घ्यायची, बाही आहे 5 इंच, तर आपण 6 इंचाची घ्यायची। अस्तरची बाही असल्याच्या नंतर आपल्याला 1 इंच मिक्स करावं लागतंय। आता आपण बाही याचा जो मोंडा चेक केला तो 9चा बसला, आपण मोंडा चेक केल्याच्या नंतर 9 इंचाचा बसला, तर आपण 9 वर एक लाईन आखून घेऊ। आता दंड घेर आहे 5.5 इंच, 5.5 इंचामध्ये आपण 2 इंच मिक्स करू लूजिंगसाठी, अशा पद्धतीने। आता आपण इथपर्यंत घेऊया 3 इंच डाऊनमध्ये, आणि नंतर आपण याला आकार द्यायचा आहे सोप्या पद्धतीने। असा हा झाला याचा आकार। अशी झाली ही बाही कटिंग। आता हे जे कपडा होता हा तिरका असल्यामुळे मग मी ही लाईन आखून घेतली। आपल्याला हा कपडा कशातच घ्यायचा नाही, तर मग मी हे पूर्ण कट करून टाकते। आणि ज्यावेळेस आपण शिवतो त्यावेळेस आपल्याला इथं जॉईंट देऊन घ्यायचं आहे। तर कमी वेळामध्ये तुम्हाला ब्लाऊज कटिंग कसे वाटले नक्की कमेंट करा, आणि ब्लाऊज सांगण्याची पद्धत कशी आहे ते पण कमेंट करा। माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।